आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने विविध सामाजिक संघटनेच्या वतीने उदगीर तालुक्यातील विविध शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आज मान्य उपजिल्हाधिकारी साहेबांनी निवेदन दिलंय। आमची मागणी आहे, गेल्या 3 ते 4 दिवसापासून संबंध मराठवाड्याला अतिवृष्टी झोपलंय आणि त्या अतिवृष्टीमुळे संबंध मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या पिकाचा वाया गेलाय। मग ते खरीप असेल, मग ते बागायतदार असतील, या सर्व शेतकऱ्यांचा दुष्काळ प्रचार बरबाद झालाय आणि अशा शेतकऱ्यांना तात्काळ शासनाने हेक्टरी 50,000 रुपये दुष्काळ भरपाई द्यावी ही मागणी बहुजन विकास अभियानची आहे। कारण शेतकरी प्रत्येक वेळा आर्थिक अडचणीमध्ये येतो। असं पीक चांगलं झाल्यानंतर पावसानं झोपतं, असं पीक आल्यानंतर पाऊस कमी पडतो, विविध अन्याय त्याच्यावर शेतकऱ्यांना सहन करावे लागतात आणि गेल्या 4 दिवसापासून पाण्याने कहर केला, संपूर्ण शेतकऱ्याचं पीक वाया गेलेलं आहे। काल महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब उदगीरमध्ये आले असता त्यांनी हेर आणि नरसिंहवाडीची पाहणी केली। शेतकरी डोळ्यांनी पाणी केल्यानंतर शेतकऱ्याचं पीक वाया कसं घ्यायचं त्याला माहिती झालेलं आहे। मुलांची रास्त मागणी आहे, तुम्ही शेतकऱ्याला तात्काळ हेक्टरी 50,000 रुपये द्या। अहो गेल्या 2021-22चा 22-23चा आजपर्यंत पीक विमा शेतकऱ्याला मिळाले, ते 100% पीक विमा द्या आणि सर्व शेतकऱ्याचे कर्ज माफ करा ही बहुजन विकास अभियानची रास्त मागणी आहे। बहुजन विकास अभियानच्या वतीने येत्या 10 ते 15 दिवसामध्ये आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास बहुजन विकास अभियान संबंध महाराष्ट्रावर मंत्रालयासमोर विविध असे आंदोलन करून, म्हणजे लाटणे मोर्चा असेल, रुग्ण सत्याग्रह असेल, चारी सत्याग्रह असेल, टिप्पण सत्याग्रह असेल, विविध आंदोलन करून शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी आम्ही सदैवपणे लढत राहणार आहोत आणि लढणार आहोत हे सांगू इच्छितो। जय हिंद, जय जवान, जय किसान।